29 ऑगस्टला मुंबई गाठायची अशी घोषणा केली आहे मनोज जरांगे यांनी। अंतरवाली सराटीत मराठी आंदोलकांसमोर जरांगेंनी हा निर्धार केलाय। तर 27 ऑगस्टला निघायचं आणि न थांबता 2 दिवसात मुंबईत जायचं असं देखील जरांगे म्हणाले। 27 तारखेला ऑगस्टला आम्ही मुंबईला निघणार आहे। 2 दिवसात आम्ही सलग चालणार आहे। कल्याण, वाशी, चेंबूर, आझाद मैदान। आरक्षण घेतल्याशिवाय मला हटायचं नाही। मराठा आणि कुणबी एक जी आर घ्यायचा, हैदराबादचा गॅझेटियर घ्यायचा, लागूच करायला लावायची, अंमलबजावणीच पाहिजे। सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर, सगळ्या स्वरींची अंमलबजावणी, सरसकट केसेस राज्यातल्या मागे घ्यायचा विषय, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढ द्यायची, कारण 30 जून पासून उद्या अधिवेशन सुरू होतं। याच अधिवेशनात घेऊन टाका सगळं। आम्हाला मुंबईला यायचं नाही करायचं, नाही दिलं मग सुट्टी, मग घुसलो मुंबईला। मी तर सुरुवातीपासून बोलत आलेलो आहे की या भारतीय जनता पार्टीने एक असा षड्यंत्र रचलेला आहे की आज एका सामान्य गावाशी एका छोटासा माणूस जे आज देश नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची दखल घेण्यात आली होती, मनोज जरांगे साहेब, त्यांनी जे आपल्या समाजासाठी जे लढण्याचा एक निर्धार केलं होतं, त्याच्या आंदोलनाला त्यांनी कशा प्रकारे कमजोर करण्याचं काम केलेलं आहे। आणि त्याचा संपूर्ण दोष जे आहे ना, जे भारतीय जनता पार्टीशी संबंधित मराठा नेता आहे, हे सगळं दोष त्यांचा आहे की त्यांना आपली सत्ता, आपली कुर्सी महत्वाची आहे, अपना समाज महत्वाचा नहीं है। मुस्लिम आरक्षण का तो हाई कोर्ट ने अपील किया था। उन्होंने जो बैकवर्डनेस की रिपोर्ट को माना और एजुकेशन में उन्होंने कहा कि दे दो, एम्प्लॉयमेंट में क्योंकि 50% से बढ़ रहा था, तो वो तो अपील तो मंजूर हो चुका है हाई कोर्ट से। इनको सिर्फ जीआर इशू करना है। मगर ये नफरत की बुनियाद पर फडणवीस, शिंदे और अजीत पवार नहीं कर रहे हैं। हम जरांगे पाटिल साहब के साथ खड़े थे, है और रहेंगे उनका लड़ाई में साथ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।